तुम्ही राष्ट्रवादीत आता प्रवेश केलाय किंवा शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नेमकं काय म्हणायचं? बंडखोरी म्हणायचं, पाठिंबा म्हणायचं, काय नेमकं म्हणायचं तुम्ही? महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येतो. हं. आम्हाला कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही. आम्ही असेल किंवा आमच्या पूर्वजांनी विशिष्ट लोकांना मतं देण्या व्यतिरिक्त कोणतंही काम केलेलं नाही. आणि तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस काही गोष्टी आम्हाला कानावर आल्या, लक्षात आल्या, खटकल्या, त्यावेळेस आम्ही आमचे मार्गदर्शक सुभाष आबा गुळवे आणि मामांसोबत चर्चा केली. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, त्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उमेदवारी अर्ज भरा, तुमचा आम्ही 100% विचार करू. आणि त्यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज भरला. आणि काय तांत्रिक अडचणी असतील, काही बाकीच्या वाटाघाटी असतील, ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला फॉर्म आज काढण्यासाठी त्यांनी आदेश दिला, त्याप्रमाणे आपण फॉर्म काढून घेतलेला आहे. तुमच्या गावात देखील उमेदवार आहे बदे, आणि नेमकं गावातली उमेदवारी असताना पुन्हा तुम्ही म्हणजे एक चर्चा अशी आहे की तुमचं गाव 100% बद्यांच्या मागे चालेल. नेमकं आत्ता तुमच्या ह्या निर्णयामुळे किती परिणाम होऊ शकतो तुमच्या गावात? आज तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे, ह्या बद्यांनी 35-40 वर्ष राजकारण केलं. ह्या लोकांनी तुम्हाला सांगतो स्वतःची घरं भरण्याव्यतिरिक्त तुम्हाला सांगतो जनतेला काहीच दिलेलं नाही. आज तुम्हाला मी एक 4-5 प्रश्न देतो आणि त्या आरोपांचं त्या लोकांनी खंडन करावं. आम्ही उद्याच्याला हा पंचा काढून तुम्हाला सांगतो त्यांचा प्रचार करतो. पहिला माझा प्रश्न आहे त्यांना, उंबरठ ग्रामपंचायतची जी तुम्हाला सांगतो पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहे, जलजीवन पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे, ह्या लोकांनी गावात न आणता अगोदर स्वतःच्या शेतात नेली आणि शेतातून तुम्हाला सांगतो परत गावात आणली. हा पहिला माझा आरोप आहे. आणि तुम्ही शहानिशा करा, चौकशी करा. तुम्हाला सांगतो दुसरा माझा मुद्दा असा आहे, ह्या लोकांनी तुम्हाला सांगतो 2008-9ला माध्यमिक ह्यांची एक शिक्षण संस्था आहे, ह्या लोकांनी 2008-9ला माध्यमिक 11वी-12वीची स्थापना केली त्या संस्थेमध्ये. ती संस्था ह्या लोकांनी 2018-19 पर्यंत चालवली. त्या संस्थेमध्ये 5 ते 6 शिक्षकांची भरती केली. त्या शिक्षकांना ह्या लोकांनी 11 वर्ष राबवून घेतलं आणि 12व्या वर्षी ह्यांना सांगितलं की आपल्याला ही संस्था काही चालत नाही, ग्रँट भेटत नाही, काय असेल ते त्यांच्या अडचणी सांगितल्या. आणि त्या लोक आज तुम्हाला सांगतो शेतात कामं करतात आपापल्या. त्या लोकांना काही नाही दिलं तुम्ही. तिसरा माझा मुद्दा आहे, तुम्हाला सांगतो ह्या लोकांनी एक रस्त्याचं काम होतं, उंबरठ गाडगे वस्ती म्हणून. उंबरठ गाडगे वस्ती रस्ता तुम्हाला सांगतो करत असताना ह्या लोकांनी तो रस्ता न करता ज्या ठिकाणी रस्ता झालेला आहे त्या ठिकाणी पाटी लावली, जे उर्जंती रोडवर. आणि तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी पाटी लावून ह्यांनी बिल काढलं. आणि आज त्यांच्यासोबत काही लोक प्रचार करतील, काय असतील, त्याच लोकांनी तुम्हाला सांगतो ह्यांचा भ्रष्टाचार उघड केला आहे. हा माझा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा तुम्हाला सांगायचा झाला तर तुम्हाला सांगतो ह्या लोकांनी ज्यावेळेस हे लोक कारखान्याला चेअरमन होते, व्हाईस चेअरमन होते, सत्ता होत्या ह्यांच्याकडे, काही लोकांचं तुम्हाला सांगतो जाग्यावरती ह्यांनी ऊस तुम्हाला सांगतो वाळवलेत, जाळलेत, ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल केलेत लोकांवर. ह्या आरोपांचं ह्यांनी फक्त खंडन करावं आमच्या. आम्ही त्यांचा उद्या प्रचार करू. असे मुद्दे आहेत आमच्याकडे. आणि कालचाच मुद्दा घ्यायचा झाला तर चालू तुम्हाला सांगतो आज सरपंच त्यांचा आहे, दादांच्या घरातला, बदे दादांच्या घरातला सरपंच आहे. त्या तुम्हाला सांगतो 2024ला ह्यांनी घनकचरा काहीतरी विषय त्यात घंटा गाडी आणली. ती गाडी तुम्हाला सांगतो 50 किलोमीटर सुद्धा फिरली नसेल. आणि काल आम्हाला त्या ग्रामसभेत सांगण्यात आलं की तिला आज 70,000 रुपये खर्च आहे. नक्की गाडीला मेंटेनन्स कधी येतो? ज्यावेळेस त्या गाडीने काम होईल, काहीतरी वापर झाला पाहिजे ना त्या गाडीचा, बरोबर का? बरोबर. त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्या गाडीला खर्च येणार आहे ना. म्हणजे असे काही तुम्हाला सांगतो मुद्दे त्यांनी आमचे आरोप हे खोडावेत, आम्ही त्यांचा प्रचार करू. नेमका तुमचा जो रोष आहे, तो रोष नेमका बदेंवरती का आबांवरती? नेमका आम्हाला कोणत्याही गटाचं काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त विकास करणारे लोक पाहिजेत. आजपर्यंत आम्ही ह्याच कारणामुळे त्यांना विरोध केला आहे ना.
आजपर्यंत आमचे काय तुम्हाला सांगतो वडील असतील आजोबा असतील ह्या लोकांनी विरोध का केला ह्यांना? ह्याच कारणामुळे तुम्हाला सांगतो विरोध केलेला आहे आज, असा विषय आहे. तुम्ही उमरडमध्ये हा. म्हणजे मार्केट कंपनी जी आहे हा. ती पाटील गटाची निष्ठावंत म्हणून ओळख आहे, सगळ्या परिसरात ओळख आहे. हा, मग आता तुमचा हा पाटील गटाला धक्का म्हणायचा का ह्याने? धक्का वगैरे देणे का आम्ही कार्यकर्ता मोठं नाही, पण आम्ही 7 तारखेला मतपेटीतून 100% दाखवून देऊ की काय बाबा लोकांची किंमत असते किंवा काय गोष्टी असतात ह्या आम्ही 100% दाखवून देऊ. आणि आता त्यात चिकलठाण गटातील जे जिल्हा परिषदला उमेदवार आहे त्यांनी एक हे बनवलंय सोशल मीडियावरती, माझी प्रामाणिकता हीच माझी ओळख. आतापर्यंत कुठलाच गट राहिला नाही की त्यांनी त्यात प्रवेश केला नाही. आता उलटी ते वाट बघत असतील की अजून कुठला एखादा गट येतोय का म्हणजे आम्हाला प्रवेश करायचा. म्हणजे सगळे गट फिरून झाल्यानंतर तुमची प्रामाणिकता तुम्ही सिद्ध करणार. आता दुसरं म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस बदेंना प्रवेश दिला पाटील गटात, हा, त्यावेळेस तुम्हाला विचारात घेतलं होतं का? आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला तर नाहीच, पण कोणालाच विचारात घेतलेलं नव्हतं. आणि प्रवेश द्यायची गरज का पडली त्यांना? आज आमच्या उमरड सारख्या गावातून तुम्हाला सांगतो 1222 आमदारकीला मतदान दिलंय आम्ही विधानसभेला. त्यांना प्रवेश द्यायची गरज काय पडली? जे लोक स्वतःचा प्रपंच करू शकत नाहीत ती गावाचा विकास काय करणार आहेत? असे मुद्दे तर तुम्ही उद्या म्हणलं तरी तुम्हाला सांगतो समोर आम्ही बसू आणि त्यांनी हे आमचे आरोप खोडून काढायचे. माझा शेवटचा प्रश्न आहे, हा. तुम्ही जे आता मगाशी काय आरोप केले, हा, जलजीवनचा आरोप केला, कामांबाबत तक्रारी केल्या, हा. पण ज्यावेळेस हे कामं होत होते त्यावेळेस तुम्ही काही कुठं याबाबत तक्रारी केल्या होत्या किंवा आवाज उठवला होता का तुम्ही? तक्रारी करायला तुम्हाला सांगतो संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे होत्या. हम्म. कोण जर त्यांच्या विरोधात उठला तर तुम्हाला सांगतो की गुन्हे दाखल, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्याला अडकवलं जायचं. आणि मामांना सुद्धा एक मुद्दा मी सांगतो, मामांची सुद्धा त्यांनी फसवणूक केली एका ठिकाणी. एक उमरडमध्ये तुम्हाला सांगतो पूल वाहून गेला, ते मध्ये ओढ्याचा त्रास होत होता. त्या लोकांनी, मामांना काय माहिती तिथलं काय चाललंय, त्या लोकांनी उमरड कोठावळी वस्ती धनगरवाडी असा तुम्हाला सांगतो बोर्ड लावलाय. त्यांनी फक्त आम्हाला धनगरवाडी कुठे दाखव. आता तुमचा प्रवेश पाठिंबा झाला, पण एक माझा राजकीय दृष्ट्या थोडा प्रश्न आहे ते. गेल्या काही दिवसापासून करमाळ्याच्या राजकारणात आपण एक ऐकतो, म्हणजे रेकॉर्डवर कुठं नसलं तरी मामांना करमाळा तालुक्याच्या बाहेर काढायचं राजकीयदृष्ट्या. आणि त्यात तुम्ही ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही शिंदे गटातच प्रवेश करतायत किंवा त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देत. नेमकं काय आहे, नेमकं करमाळा तालुक्याची चर्चा आहे? आज तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो मी, आमचे मार्गदर्शक गुळवेआबा यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला सांगतो मामांनी सांगितलं, मी कोण आहे काय मामांना माहीत नव्हतं. मामांना मी सांगितलं मी सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला जर तुम्हाला सांगतो 2 मिनिटात न्याय मिळणार असेल तर तुम्हाला सांगता असं नेतृत्व तालुक्याला का नको आहे? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर 2019 ते 24 मामांनी कामं केलीतच ना, कामं केलेलीच आहेत, असा काही विषय नाही. शेवटी आम्ही जरी त्यावेळेस विरोधात असलो तरी तुम्हाला सांगतो काय ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सत्य घटना आहेत त्या सत्य ठेवावं लागतं. आणि ज्यावेळेस मामा 19 ते 24 आले, आम्हालाही आम्ही विरोधात असताना पण आम्हाला त्रास झालेला नाही ना कुठला. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर माझं ह्या ठिकाणाहून आव्हान आहे की युवा पिढीला जर राजकारणात यायचं असेल तर त्या ठिकाणी फक्त न्याय तुम्हाला सांगतो 100% मामा देऊ शकतात. हां, एवढं माझं मत आहे.